सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। नमस्कार, हे घ्या पाणी। मी माधुरी खोपडे। आम्ही पारंपरिक सगळं केलेलं आहे। आता गॅस खूपच महाग आहे, त्याच्यामुळे आम्ही चुलीचा वापर केला तर आता सगळ्यात उत्तम पर्याय आहे। दुसरं म्हणजे जात्यावर दळणाचं केलेलं आहे। साहित्य घेऊन आलो आम्ही फिश टँक करण्यासाठी। तुमच्या डेकोरेशन नमस्कार, मी कोमल जाधव। आज आपल्या व्यंकटेश सोसायटीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी आमच्या कुटुंबाने महालक्ष्मीचं स्वरूपात गौरी घरी आणलेले आहे। हे महालक्ष्मीचं रूप आहे। तर तुम्ही आल्याबद्दल सगळ्यांचे आभार। आणि तुम्ही या गणपतीच्या मोठा प्रतिसाद दिला आहे आणि घरी येऊन आमच्या बाप्पांचं दर्शन घेतलं आहे, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद। नमस्कार। मस्त आणि मस्त। इकडे बघा ताई, भाजी घ्या भाजी। गवारी कशी? 25 रुपये पावशर। एवढी वाय मागत आहे बाई। भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी, मस्त आणि मस्त। इकडे बघा ताई, भाजी घ्या भाजी। गवारी कशी? 25 रुपये पावशर। एवढी वाय मागत आहे बाई। भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी, भाजी घ्या भाजी। गवारी कशी? 25 रुपये पावशर। एवढी वाय मागत आहे बाई। भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी। गवारी कशी? 25 रुपये पावशर। एवढी वाय मागत आहे बाई। भाजी घ्या मस्त आणि मस्त। इकडे बघा ताई, भाजी घ्या भाजी। वाय मागत आहे बाई। भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी, स्वस्त आणि मस्त। इकडे बघा ताई, भाजी घ्या भाजी। गवारी कशी? 25 रुपये पावशर। नमस्कार, मी सुरेखा विजय देशमुख, व्यंकटेश कॉलनी, बोडोली। भाज्या इतक्या महाग झालेल्या आहेत की गोरगरिबांना परवडण्यासारख्या नाही। त्यामुळं मी हे भाजीचं हे केले। गौरीची तयारी खूप छान प्रकारे केलेली। आम्हाला 2 तास तरी लागले होते ते तयार करण्यासाठी आणि सगळ्यांनी मिळून केलेली, त्यामुळे खूप छान झाली। आता तुम्ही आमच्या नाही गौरी माहेरीच आहेत, त्यामुळे आम्ही माहेर साजरी करण्यासाठी आले। शंकराच्या पिंडीला बेलवाते वाकून, कार्तिकरावांचं नाव घेते तुमचा मान राखून। काय म्हणतात ते? हां, जेली टाकले असेल। हे कासारणीचे ते हे काय ठेवले तुम्ही? हे सेट ठेवलंय ना तुम्ही? खेळणी आहे ती, म्हणजे गव्हाच्या आधीच्या हात सगळं म्हणजे डेकोरेशन म्हणून ठेवलंय का? हां, हो। काय नाव तुमचं? नंदा तुकाराम जगताप। आणि ते घोड्याचं आपलं मी ते गणपतीच्या हातात दिले, रथात बसल्यासारखं घोडे। देव गणपती रथात बसल्यासारखे केले घोड्याचे। कासारणी बांगड्या भरणारे गवर केलेली आहे, 4 तास लागले। कापूस
कापूस भरला, हातात कापूस, बॅगेजमध्ये कापूस भरलाय, स्टँडमध्ये ठेवल्यात मग साडीला, आणि साडीनंतर नेसवली अशी मांडी घालून. ती तुळजाभवानी आहे तिकडे पलीकडे. किती वर्ष झाली इथं माहेर होते, त्यामुळे मी नाव येऊ त्याचं काही घेत नाही. सांगितलं का वरपर्यंत? छान झालं. छान छान. हा, सामाजिक संदेश आहे हा. आरती पण ठेव साईडला. माझं नाव नलिनी रामचंद्र घोरपडे, व्यंकटेश कॉलनीत राहते आणि सुरक्षितेचं ध्यानात ठेवून हा सण म्हणजे हे केलेलं आहे. ह्याच्यासाठी म्हणजे वेळ गेला थोडा जास्त, खर्च म्हणजे थोड्या खर्चात घरगुती काहीच नाही, घर जे उपलब्ध आहे त्याच्यातून. असं पण नाही की गाडी चालू आहे, गाडी बंद आहे खूप दिवस झालं, तिला पुन्हा चालू करून स्वच्छता सगळं करून, हेल्मेट सुद्धा लायसन काढायच्या पूर्वी आणलेले ते पुन्हा वापरून. एक संदेश की आता जे नवीन नियम आलेत की कंपल्सरी तुम्ही हेल्मेट यूज केलं पाहिजे, मग त्यासाठी म्हणून हेल्मेट आणि प्लस मास्क असं दोन्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मला पायाने नाही, मला हातानेच ब्रेक लागतो मेन म्हणजे. हा एक आपला मानसिक समज झालाय की बायका पायानेच ब्रेक मारून गाडी थांबवतात. त्यामुळे ज्या कोणीही नवीन शिकणारे असतील ना त्या सुद्धा तेच संकल्पना डोक्यात ठेवतात आणि मग शिकताना तेच अप्लाय करतात. त्यामुळे जर त्यांनी मनात ठेवलं ना की नाही कॉन्फिडन्सने चालवा, तुम्हाला जमते. आणि असं पण नाही की पुरुषांपेक्षा कमी जमते किंवा भिवून चालवलं पाहिजे असं काही नाही. सगळ्यात चांगले ड्रायव्हिंग सुद्धा महिला करू शकतात, कार सुद्धा चालवतात. मग टू व्हीलर तर खूप साधी गोष्ट आहे आणि ते पण विदाऊट गेअर आहेत. या मी मुक्ता सागर पवार, व्यंकटेश कॉलनीत राहतो आणि आम्ही सामाजिक संदेश दिला आहे महिलांसाठी. बचत गट बचत गटासाठी म्हणजे बचत गटामुळं महिलांना असा एक संदेश पण जातो. त्यासाठी मग असं वाटलं की बचत गट महिलांचा करावा असा, म्हणून एक साधं आपल्या पद्धतीने बचत गट तयार केला आहे. ती एक गौरी म्हणजे ही पैसे देताना कार्ड दाखवले आणि ती घेताना तिची ती मांडणी करते, लिहिती सगळं. आणि ही आपली दाखवली, ती अध्यक्ष केली तिला, आणि ही आपली पैसे देताना फक्त बचत गटाची दाखवली. काटकसरीबद्दल हेच की महिलांनी पैसे जपून वापरावे, महिलांची काटकसर कशी असते त्यासाठी त्या महिलांसाठी संदेश दिला की काटकसर जपून बचत गटासाठी. बचत गट म्हणजे काटकसरीचा पैसा असतो होतो, त्यासाठी आम्ही ते म्हणजे महिलांना संदेश दिला इथून की काटकसर कशी करावी. नितीन गायकवाड, गोळीबार मैदान, व्यंकटेश सोसायटी. तर ही आम्ही संकल्पना अशी लक्षात घेऊन केली आहे की पारंपरिक जीवन आणि आधुनिक जीवन. सो ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे ही संकल्पना लक्षात घेऊन आम्ही केलं आहे की पारंपरिक जीवन पद्धतीमध्ये जी लक्ष्मी दाखवली आहे ती लक्ष्मी भाकरी करताना दाखवली आहे. त्याच्यानंतर पाठीमागे दळण दळताना दाखवलेलं आहे, पाटा वरवंटा दाखवलेला आहे, इकडं बैल दाखवलेले आहेत जेणेकरून आपलं गोठा वगैरे, तुळस दाखवलेली आहे. परत इकडे हे एक लहान बाळ आहे, लहान बाळाला खेळवत खेळवत ती भाकरी करते असं दाखवलेलं आहे. आणि आधुनिक जीवनामध्ये म्हणजे वर्क फ्रॉम होमची कन्सेप्ट दाखवलेली आहे आम्ही त्याच्यामध्ये. ती काम करते आणि पलीकडच्या साईडला तिचे जे अवॉर्ड्स वगैरे मिळालेले आहेत ते आहेत. इकडं ओव्हन ठेवलेलं आहे, इथं तिचं आधुनिक लाईक छोटंसं स्वयंपाकघर दाखवलेलं आहे आम्ही. बोल. पारंपरिक पद्धतीमध्ये लाईक आधी कसं होतं फक्त चूल आणि मूल असा देखावा आम्ही क्रिएट केलेला आहे. ह्याच्यामध्ये पारंपरिक पद्धतीमध्ये चूल आणि मूल हा देखावा आम्ही क्रिएट केलेला आहे. आणि आधुनिक पद्धतीमध्ये करंट सिच्युएशननुसार वर्क फ्रॉम होमची कन्सेप्ट आम्ही दाखवलेली आहे. ठीक आहे.
छान बरं का तृप्ती. या इथे तुझं टाकूया तिथे. काय अशाच बस स्टँडवर ठेवलेल्या साड्या घातल्या त्यांना. साध्या सिंपलच असेल बसवल्या. काय नाही एवढं. माझं नाव शीतल संजय चव्हाण, व्यंकटेश हाऊसिंग सोसायटी. आम्ही टाकाऊपासून टिकाऊ म्हणजे हे पाठीमागचं ते झुंबर केलेलं आहे ते पासून कपचे प्लास्टिकचे चहाचे कप असतात त्याच्यापासून बनवलेले. हेही चहाचे कपापासून वरचं बनवलेलं आहे. साड्या काष्टा साड्या घरगुती नेसवलेल्या आहेत आणि हे सामाजिक संदेश दिलेले आहेत. आणि हे फराळाचं जे मांडलेलं आहे ते पण चहाच्या कपाच्या टाकाऊपासून टिकाऊ त्याच्यावरती ठेवून सगळं केलेलं आहे. नमस्कार. याच्यात आम्ही सगळ्यांनी केली. मुलींनी जावीनी सगळ्यांनी मदत केली. आम्ही सर्व फॅमिलीने मिळून मदत केली. देवी मंगल वाते नमन करते तुला. संजय रावांचे नाव घेते. अखंड सौभाग्य दे मला. नमस्कार, माझे नाव सौ तेजस्विनी उमेश गाडवे. आम्ही व्यंकटेश हाऊसिंग सोसायटी गोळीबार मैदान गोडोली येथे राहतो. आज आम्ही गौरीची सजावट केली आहे आणि थीम अशी आहे की शेतकऱ्यांशी रिलेटेड शेतकऱ्यांचे काय काय प्रॉब्लेम्स असतात त्यांना कोणत्या गोष्टींना फेस करावं लागतं त्यांच्यामुळे आपल्याला किती फायदे आहेत हे सगळं आम्ही ह्या छोट्याशा थीममधून दाखवले. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या म्हणजे स्त्री शी रिलेटेड ज्या आपल्या समाजात म्हणजे बऱ्याच लोकांच्या अशा अजून स्त्रियांना खूप कमी लेखलं जातं त्याच्याशी रिलेटेड आम्ही छोटंसं असं पोस्टरच्या माध्यमातून ते दाखवून दिले. परत सामाजिक संदेश म्हणायचं झालं तर वाहतुकीचे नियम प्रत्येकाने पाळले पाहिजेत कारण प्रत्येकांच्या कुटुंबातले लोक त्यांची काळजी करत असतात जेव्हा ते बाहेर जातात तेव्हा त्याच्याशी रिलेटेड एक पोस्टर बनवले आणि अजून एक स्वच्छ भारत अभियानाशी रिलेटेड एक पोस्टर बनवलेलं आहे आम्ही. आणि परत कर्जामुळे बळीराजाला फाशी घेण्याची वेळ येते तर ती वेळ येऊ नये ह्याच्याशी म्हणजे अशी आमची इच्छा आहे त्याच्याशी रिलेटेड एक पोस्टर बनवलेला आहे. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे पायावर लाईटिंग बदलतं सेन्सर येतात मध्ये पण ते आता पाण्याच्या आवाज जात नाही. ते तिथलं वरची हँगिंग बनवा. लाईटचा वापर न करता आम्ही कंदीलचा वापर केलेला आहे. पूर्वी जसं वापरायचे की आपल्या झोपडीमध्ये जसा कंदील असेल तसा आम्ही कंदीलचा वापर केला आहे. पितळेचा भांडी यूज केलेली आहेत. पूर्वी चटणी चिनी मातीच्या भरणीमध्ये ठेवायची तसं आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. लसूण खोबरं आपण मिक्सरला न करता खलबत्त्यामध्ये करायचा तो आम्ही तिथे ठेवलेला आहे. आमचं मीठ सुद्धा चिनी मातीच्या भरणीमध्ये ठेवलं आहे. आमच्याकडे आम्ही जुनं ते सोनं हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
नमस्ते, मी सौ सोनल प्रफुल्ल कुमार करडे. सौ सोनल प्रफुल्ल कुमार करडे, राहणार गोळीबार मैदान, गोडोली, सातारा. तर आज आम्ही इथे गोवऱ्या अशा मांडल्यात. एका साईडला, ह्या साईडला उजव्या साईडला ती दळण नीट पाखडताना असं आम्ही दाखवलेलं आहे. तिथूनच इथं खाली मिशन धारव, जे आता सातारा जिल्ह्यात चालू आहे सध्या, स्तंदा मातेसाठी, गरोदर मातेसाठी आणि वयोगट 2 वर्षापर्यंत बालकांसाठी. तर ते थोडं करायचा प्रयत्न केला इथं, त्यातून संदेश मांडले आहेत आम्ही. आणि इथं हात देखावा म्हणजे हे पदार्थ वगैरे मांडलेत खाऊचे. तिथून ह्या साईडला इथे एक गौराई मांडली, डाव्या साईडला एक गौराई मांडली, तिथं ती दळण करते असं दाखवले. ते गव्हाचं दळण करते असं दाखवले. इथं पीठ दाखवले, ह्या साईडला मांडणी केली आणि ह्या साईडला चुलीवर असणार म्हणजे चुलीवर स्वयंपाक करतो असं दाखवले. इथं ती भांडी वगैरे चुलीवर सध्या दूध तापवताना ठेवले. ओके, म्हण ना, सार्थकला पण बोलू. सार्थक म्हण ना. म्हणजे महाराष्ट्राची जी परंपरा असतात ना, म्हणजे आपल्या महाराष्ट्रात ज्या परंपरा आधीपासून ज्या चालू होत्या त्याच्याबद्दल केले. आताच्या मॉडर्न पद्धतीनुसार ह्या परंपरा सण वगैरे कसे साजरे करायचे असतात ते विसरून जातात, फक्त करायचे म्हणून केले जातात. म्हणजे परंपरानुसार आधी कसे करतोय ते राहतं, म्हणजे विसरून गेले जाते पद्धती. म्हणून आपलं महिनेवार जसे सण साजरे केले तसे अरेंज केले आणि प्रत्येक सणामध्ये कसं काय काय असतं ते दाखवण्याचा प्रयत्न केला. परंपरेला न डावलता आधुनिकतेला स्वीकारण्याची पद्धती म्हणजे ते दाखवण्याचा प्रयत्न केला. मग मराठी माणूस सुद्धा त्याच्यातच आला ना, ती पण आपला एक सणच आहे, त्याच्यामुळं घेतले. स्वातंत्र्य दिन घेतले. स्वातंत्र्य भेटल्यानंतर आपल्या मराठी माणूस सुद्धा त्याच्यात होता रुजू, म्हणजे काही ना काही ते प्रत्येकाने संघर्ष केल्याबद्दल स्वातंत्र्य दिनाचं पण घेतले. सध्या अमृत महोत्सव पण साजरा केल्याबद्दल स्वातंत्र्य दिन पण आपल्या संस्कृतीमध्ये येतो, मला वैयक्तिक वाटतं. त्यांची नावं सांग मला. स्वातंत्र्यवीरांचे महात्मा गांधी, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक.
इथं मोठ्या महाराजांचं फोटो आता आलेलं की तुम्ही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक श्री संग्रामदादा बर्गे यांनी आयोजित केलेल्या गौरी सजावट स्पर्धेचे व्यंकटेश हाऊसिंग सोसायटीमधील परीक्षण इथं संपलेलं आहे।